इन्स्केप वापरून फिल कलर एंड स्ट्रोक वरील पाठात आपले स्वागत. या पाठात आपण शिकणार आहोत ऑब्जेक्ट्स मध्ये रंग भरणे, ऑब्जेक्ट्सना बाह्यरेखा देणे, विविध प्रकारचे ग्रेडियंट्स आणि स्ट्रोक पेंट आणि स्टाईल. या पाठासाठी वापरणार आहोत उबुंटू लिनक्स 1204 ओएस, इन्स्केप वर्जन 048.4. इन्स्केप उघडू. यासाठी डॅश होम वर जाऊन इन्स्केप टाईप करा. लोगोवर क्लिक करून तुम्ही इन्स्केप उघडू शकता. आपण पूर्वी तयार केलेली assignment.svg फाईल उघडू. मी ती डॉक्युमेंट्स फोल्डर मध्ये सेव्ह केली आहे. हे 3 आकृत्या आहेत जे पूर्वीच्या असाइनमेंट मध्ये तयार केले होते. आठवा की आपण इंटरफेसच्या तळाशी कलर पॅलेट वापरून रंग बदलणे शिकलो होतो. आता फिल एंड स्ट्रोक वापरून विविध प्रकारच्या रंगांना कसे भरणे हे शिकू. ऑब्जेक्ट मेनूवर जा आणि ड्रॉप डाउन सूचीमधून फिल एंड स्ट्रोक वर क्लिक करा. लक्ष द्या की फिल एंड स्ट्रोक डायलॉग बॉक्स इंटरफेसच्या उजव्या बाजूला उघडला आहे. येथे या डायलॉग बॉक्समध्ये 3 टॅब्स आहेत: फिल, स्ट्रोक पेंट आणि स्ट्रोक स्टाईल. आता आपण कॅनव्हास क्षेत्रात आयतवर क्लिक करूयात. पहा की फिल एंड स्ट्रोक डायलॉग बॉक्समध्ये ऑप्शन्स आणि आयकॉन्स एनेबल होतात. प्रथम आपण फिल टॅब बद्दल जाणून घेणार आहोत. लक्षात घ्या की फिल टॅब खाली 6 आयकॉन्स आहेत. हे आयकॉन्स काय करतात हे शिकू. पहिल्या आयकॉनला नो पेंट असे म्हणतात. हे सूचित करते की ऑब्जेक्ट्स कोणत्याही रंगाने भरले जाणार नाही. आयकॉनवर क्लिक करा आणि आयत मध्ये होणाऱ्या बदलाकडे पहा. आयताचा रंग काढलेला आहे. पुढील आयकॉन फ्लॅट कलर आहे. हे ऑब्जेक्ट्स मध्ये सॉलिड रंग भरण्यासाठी मदत करते. फ्लॅट कलर आयकॉनवर क्लिक करा आणि आयताच्या आकृतीमध्ये रंगात बदल पहा. फ्लॅट कलरच्या खाली पहा की येथे 5 सब टॅब्स आहेत. डिफॉल्ट रूपात आरजीबी टॅब निवडलेले आहे. आरजीबी टॅब अंतर्गत येथे 4 स्लाइडर्स आहेत. पहिल्या 3 स्लाइडर्स लाल, हिरवा आणि निळ्या रंगाची गडदपणा दर्शवते. आपण या स्लाइडर्सना डाव्या किंवा उजव्या दिशांमध्ये हलवून रंगात बदल करू शकतो. आयत मध्ये रंगात बदल पहा जसे मी केले आहे. चौथा स्लाइडर अल्फा स्लाइडर आहे. यासह आम्ही अपारदर्शकता पासून पूर्णपणे पारदर्शकता मध्ये रंगाचे ओपॅसिटी स्तर कमी किंवा वाढवू शकतो. जसेही मी ह्या 4 स्लाइडर्स हलवेन, लक्ष द्या की ह्या बॉक्समध्ये दाखविले गेले रंगाची RGBA व्हॅल्यू आपोआप बदलते. मी स्लाइडर्स पुन्हा एकदा हलवेन जेणेकरून तुम्ही हा बदल पाहू शकता. आपण स्लाइडर्सच्या उजव्या बाजूला बॉक्समध्ये प्रत्येक रंगाची व्हॅल्यू बदलून स्वतः रंग बदलू शकतो. मी लाल रंगाची व्हॅल्यू 100, हिरव्याला 50 आणि निळ्या रंगाच्या व्हॅल्यूला 150 शी बदलते. पहा की आयतचा रंग आता गर्द जांभळामध्ये बदलला आहे. मी अल्फाचे स्तर 255 करते कारण की मी ओपॅसिटीची स्तर कमी करू इच्छित नाही. पुढील टॅब HSL आहे आणि हे अनुक्रमे ह्यू, सॅच्युरेशन आणि लाइटनेस साठी आहे. आपण मूळ रंग प्राप्त करण्यासाठी ह्यू स्लाइडर वापरू शकतो. मी हिरव्या रंगाचे मूळ रंग प्राप्त करण्यासाठी स्लाइडर डाव्या दिशेने हलवेन. आपण सॅच्युरेशन स्लाइडर वापरून मूळ रंगाची संपृक्तता व्यवस्थित करू शकतो. स्लाइडर डाव्या किंवा उजव्या बाजूला फिरवल्याने सॅच्युरेशन पातळीमध्ये बदल पहा. लाइटनेस स्लाइडर मूळ रंगाची चमक व्यवस्थित करतो. ह्या पर्यायासह आपण मूळ रंगाची सावली पूर्ण पांढऱ्यापासून पूर्ण काळ्या किंवा दोघांमध्ये कोणत्याही सावलीत बदलू शकतात. पूर्वीप्रमाणेच अल्फा स्लाइडरचा वापर अपारदर्शकता पासून पूर्णपणे पारदर्शकता करण्यास, ओपॅसिटी स्तर कमी किंवा वाढवण्यास केले जाते. पुढील टॅब CMYK आहे जे अनुक्रमे सायन, मजेंटा, येलो आणि ब्लॅक दर्शवतो. ह्या स्लाइडर्सला हलवून आपण मूळ रंगाची तीव्रता किंवा सखोलता कमी किंवा वाढवू शकतो. हे कलर मिक्सिंग पर्याय उपयुक्त आहे जेव्हा डिझाईन प्रोजेक्ट्स व्यावसायिक प्रेसवर प्रिंट केले जाते.
पुढील व्हील टॅब आहे. हे HSL कलर मिक्सरचा एक पर्यायी रिप्रेझेंटेशन आहे. आपण कलर रिंग वर क्लिक करून मूव ह्यू निवडू शकता, जे मानक कलर व्हील वर आधारित आहे. तर मी पिवळ्या रंगाचे मूळ स्तर निवडण्यास पिवळ्या रंगाची सावली वर क्लिक करेल. कलर सर्कलच्या आत येथे ह्याच्या आत एका लहान वर्तुळात त्रिकोण आहे. फक्त त्यावर क्लिक करा आणि त्रिकोणाच्या आत ड्रॅग करा आणि आयतमध्ये रंगात बदल पहा. CMS टॅब केवळ रंग व्यवस्थापित वातावरणात काम करणाऱ्या लोकांसाठी आहे, ज्यांना खऱ्या रूपात आवड असेल. आतासाठी आपण ह्या टॅबला सोडून देऊ. पुढे जाणून घेऊ की लिनियर ग्रेडियंट कसे तयार करतात. कॅनव्हासवर जाऊन वर्तुळावर क्लिक करा. आता फिल एंड स्ट्रोक डायलॉग बॉक्सवर परत येऊन लिनियर ग्रेडियंट आयकॉनवर क्लिक करा. वर्तुळात ग्रेडियंटच्या भरण्यात लक्ष द्या. ग्रेडियंट यादृच्छिक संख्यांची श्रेणीसह नाव दिले जाईल. माझ्या इंटरफेसमध्ये संख्या लिनियर ग्रेडियंट 3794 आहे. आपल्याकडे हे भिन्न असू शकते. आपण एडिट बटणावर क्लिक करून ग्रेडियंट बदलू शकतो, जो लिनियर ग्रेडियंट नंबर बटणाच्या अगदी उजव्या बाजूस खाली आहे. ग्रेडियंट एडिटर डायलॉग बॉक्स उघडेल. या बॉक्समध्ये सर्वात वरती काही यादृच्छिक संख्यानंतर स्टॉप बटन आहे आणि ह्याच्यात एक ड्रॉप डाऊन मेनू आहे. जर तुम्ही या ड्रॉप डाऊनच्या ऍरोवर क्लिक केल्यास तुम्हाला 2 स्टॉप पर्याय दिसेल. पहिला पूर्ण मूळ रंग दर्शवतो. दुसरा हाफ चेकर बोर्ड आहे, जो दर्शवतो की हे पारदर्शी आहे. दुसरा पर्याय निवडा, जे की पारदर्शी स्टॉप पर्याय आहे. खालील स्टॉप कलर वर जा. स्लाइडर्स मूव करून RGB व्हॅल्यू बदला, ज्या रंगाची आवड तुम्हाला आहे. ग्रेडियंट पूर्णपणे दिसण्यासाठी अल्फा व्हॅल्यूच्या रूपमध्ये 255 ठेवा. ग्रेडियंट एडिटर डायलॉग बॉक्स बंद करा. आता आपण ग्रेडियंट एंगल बदलू शकतो. असे करण्यासाठी इंटरफेसच्या डावीकडील टूलबॉक्स मधून नोड टूल वर क्लिक करा. हे सिलेक्टर टूलच्या खाली उजव्या बाजूस आहे. हे वर्तुळावर एक ओळ प्रदर्शित करेल. ही ओळ ग्रेडियंट दर्शवते. हे सध्या वर्तुळाच्या स्क्वेअर हँडल आणि आर्क हँडल्स सह ओव्हरलॅप होत आहे. आपल्याला ग्रेडियंट लाईन हँडल्स थोडेसे हलवायला पाहिजे, जेणेकरून आपण हँडल्स स्पष्टपणे पाहू शकतो. जेथे ग्रेडियंट सुरू होते आणि संपते त्याचे पोझिशन बदलण्यासाठी सर्क्युलर हँडल किंवा स्क्वेअर हँडल क्लिक करून ड्रॅग करा. जसे दाखवले गेले आहे त्याप्रमाणे आपण सर्क्युलर हँडल मूव करून ग्रेडियंटची दिशा देखील बदलू शकतो. आता जाणून घेऊ की रेडियल ग्रेडियंट कसे वापरणे. आयकॉनवर क्लिक करून वर्तुळामध्ये ग्रेडियंटच्या बदलाकडे पहा. रेडियल ग्रेडियंट वर्तुळाकार आकृतीमध्ये तयार होतो. लक्ष द्या, 1 स्क्वेअर हँडल आणि 2 सर्क्युलर हँडल्स. ग्रेडियंट्सला सुरुवातीच्या बिंदूपासून हलवण्यासाठी मध्यम स्क्वेअर हँडलवर क्लिक करा. मी हे खाली डावीकडे हलवेन. ग्रेडियंट मध्ये बदल करण्यासाठी कोणत्याही सर्क्युलर हँडल्सवर क्लिक करून ड्रॅग करा. ग्रेडियंट आकृतीची उंची आणि रुंदीमध्ये झालेल्या बदलाकडे बघा. आपल्याला टूलबॉक्समध्ये देखील ग्रेडियंट टूल भेटू शकतो. त्यावर क्लिक करून आपल्या वर्तुळावर परत येऊ. लक्षात घ्या की कर्सर आता कॅपिटल आय सह प्लस चिन्हामध्ये बदलले आहे. आता वर्तुळाच्या आत कुठेही क्लिक करून ड्रॅग करा. ग्रेडियंट मध्ये बदलाकडे पहा. आता वर्तुळाच्या बाहेर कुठेही क्लिक करून ड्रॅग करा. ग्रेडियंट मध्ये बदलाकडे पहा. पुढे आपण आकृत्यांवर विविध पॅटर्न्स कसे ओव्हरले करायचे ते शिकू. टूलबॉक्सवर जा. सिलेक्टर टूलवर क्लिक करून नंतर स्टार आकृतीवर क्लिक करा. फिल एंड स्ट्रोक डायलॉग बॉक्समध्ये पॅटर्न आयकॉनवर क्लिक करा. लक्ष द्या की स्टारचा रंग स्ट्रिप पॅटर्नमध्ये बदलला आहे. येथे पॅटर्न फील्डमध्ये ड्रॉप डाऊन मेनू आहे. उपलब्ध पॅटर्न्स पाहण्यासाठी एरोजवर क्लिक करा. चेकरबोर्ड वर क्लिक करा आणि स्टार आकृतीमध्ये बदल पहा. येथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही उपलब्ध पॅटर्न्स वापरू शकता. आपण स्वॅच बद्दल अन्य ट्युटोरियलमध्ये जाणून घेणार आहोत. अनसेट पेंट नामक अंतिम आयकॉनचा वापर निवडलेल्या ऑब्जेक्ट्स काळ्या रंगात अनसेट करण्यास केला जातो.
आयकॉनवर क्लिक करून स्टार मध्ये रंगाच्या बदलाकडे बघा. हे काळ्यामध्ये बदलले आहे. आता जाणून घेऊ की एक ऑब्जेक्ट्सला स्ट्रोक किंवा आउटलाईन कसे देऊ. असे करण्यास आपल्याला स्ट्रोक पेंट टॅब वापरावे लागेल. आता स्ट्रोक पेंट टॅब वर क्लिक करून आयत वर क्लिक करा. स्ट्रोक पेंट टॅब मध्ये आयकॉन्स फिल टॅब म्हणून समान आहे. ते तसेच समान रीतीने कार्य करते. पहिल्या आयकॉन सह जे की नो पेंट आहे, आपण आकृतीची आउटलाईन काढून टाकतो. पुढे आपण फ्लॅट कलर आयकॉन वर क्लिक करूया. आपण आयताकार आकाराच्या भोवती एक काळ्या रंगाची आउटलाईन पाहू. आपण स्ट्रोक स्टाईल टॅब वापरून आउटलाईनची जाडी कमी किंवा वाढवू शकतो. विड्थ पॅरामीटर 10 ठेवू. आपण आपल्या आवश्यकतेनुसार युनिट्स, पर्सेंटेज, पॉइंट्स मध्ये देखील बदलू शकतो. मी युनिट पिक्सेल्स म्हणून ठेवते. पुन्हा स्ट्रोक पेंट टॅब वर जा. आपण आरजीबी टॅब मधील स्लाइडर मूव करून स्ट्रोकचे रंग बदलू शकतो. आउटलाईन मध्ये रंगात झालेल्या बदलाकडे पहा. स्वतःहून अन्य फ्लॅट कलर पर्यायांना पहा, जसे HSL, CMYK, व्हील आणि CMS. आता मी लिनियर ग्रेडियंट वर क्लिक करते. हे आयताकार आकृतीला ग्रेडियंट आउटलाईन देतो. ग्रेडियंट चिन्ह आपण पूर्वी वापरले. येथे ड्रॉप डाउन सूचीमध्ये दिसून येईल. आपण त्यामधून कोणत्याही वापरू शकतो. मी माझ्या आयताला लाल आणि निळा ग्रेडियंट आउटलाईन देते. त्याच प्रकारे आपण उर्वरित स्ट्रोक आयकॉन्स वापरू शकतो आणि आपल्या ऑब्जेक्ट्सला काही मनोरंजक पॅटर्न्स आणि ग्रेडियंट आउटलाईन्स देऊ शकतो. पुढे आपण स्ट्रोक स्टाईल बद्दल जाणून घेऊ. त्यावर क्लिक करा. आपण आधीच जाणून घेतले की स्ट्रोकच्या रुंदीमध्ये बदल कसे करायचे. आता 3 जॉइन आयकॉन पाहू. मिटर जॉइन, राउंड जॉइन आणि बेवल जॉइन. डिफॉल्ट रूपात स्ट्रोक मिटर जॉइन मध्ये आहे. मी चांगल्या प्रकारे दिसण्यासाठी आयताच्या कोणत्याही एका कोपऱ्यावर झूम इन करते. आता स्ट्रोकला गोल कोपरा देण्यास राउंड जॉइन वर क्लिक करा. स्ट्रोकच्या कडांमध्ये बदलाकडे बघा. आता बेवल कोपरा तयार करण्यास बेवल जॉइन पर्यायावर क्लिक करा. डॅशेस ड्रॉप डाउन मेनू मध्ये विविध डॅश पॅटर्न्स उपलब्ध आहेत. ह्यांचा वापर करून आपण स्ट्रोकला भिन्न डॅश पॅटर्न्स देऊ शकतो आणि भिन्न रुंदी देखील देऊ शकतो. पुढे कॅप पर्याय आहे. हे मुळात लाईन स्ट्रोक वर कार्य करते. टूलबॉक्स वर जा. फ्रीहँड टूल वर क्लिक करा. त्यामुळे फ्रीहँड टूलच्या मदतीने एक ओळ ड्रॉ करून घेऊ. आता ओळीच्या शेवटी झूम इन करा. डिफॉल्ट रूपात बट कॅप निवडलेले आहे आणि हे शेवटी सरळ कडा देतो. आता मी गोलाकार कडा देण्यासाठी राउंड कॅप वर क्लिक करेल. पुढे स्क्वेअर कॅप आहे, जो की ओळीच्या टोकापर्यंत एक सरळ आणि विस्तारित कडा देतो. डॅशेस टॅब खाली हे 3 मार्कर्स आहेत, जो पाथच्या मध्य मध्ये मार्कर्स ठेवतो. उपलब्ध यादी पाहण्यासाठी मार्करच्या प्रत्येक ड्रॉप डाउन मेनू वर क्लिक करा. स्टार्ट मार्कर्स मध्ये मी टॉर्सो निवडते. आपण मिड मार्कर्स म्हणून कर्व्हन निवडूया. एंड मार्कर्स साठी आपण लेग्स निवडू. कॅनव्हासवर तयार झालेल्या कार्टूनची आकृती पहा. शेवटी फिल एंड स्ट्रोक डायलॉग बॉक्सच्या तळाशी 2 स्लाइडर्स ब्लर आणि ओपॅसिटी वर लक्ष द्या. पहिले आयतला पुन्हा निवडा. ब्लर स्लाइडरचा वापर ऑब्जेक्ट्सला ब्लर इफेक्ट देण्यासाठी केला जातो. मी स्लाइडरवर क्लिक करेल आणि ह्याला उजवीकडे घेऊन जाईल. बघा जसे मी स्लाइडरला जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जाते, आयत ब्लर होत आहे. ओपॅसिटी स्लाइडरचा वापर आकृतीला स्पष्टता देण्यासाठी केला जातो. स्लाइडरला उजवीकडे हलवा आणि आकृतीत होणाऱ्या बदलांकडे पहा. थोडक्यात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो. फिल एंड स्ट्रोक पर्याय वापरून ऑब्जेक्ट्समध्ये रंग भरणे, आकृत्यांना स्ट्रोक किंवा बाह्य रेखा देणे, विविध प्रकारचे ग्रेडियंट्स आणि स्ट्रोक पेंट आणि स्ट्रोक स्टाईल. तुमच्यासाठी असाइनमेंट. 5 पिक्सेल रुंदीचे निळ्या स्ट्रोकसह लाल आणि पिवळ्या रंगाचा लिनियर ग्रेडियंट भरला आहे.
एक पंचकोन तयार करा. वेव्ही पॅटर्नसह एक लंबवर्तुळ काढा आणि ओपॅसिटी 70% करा. स्टार्ट मार्कर्स एरो 1L स्टार्ट आणि एंड मार्कर्स टेल सह 10 रुंदी असलेली एक ओळ काढा. आपली पूर्ण असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-इंट्रो. आपण ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.